नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। महाबळेश्वर ट्रिपचा पार्ट 1 आणि पार्ट 2 मी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती अपलोड केला आहे, सो प्लीज जाऊन नक्की चेक करा। पार्ट 3 मध्ये मी तुम्हाला वेण्णा लेक, ॲक्वेरियम, वॅक्स म्युझियम, 9D सिनेमा, गो कार्टिंग अशा वेगवेगळ्या प्लेसेसची इन्फॉर्मेशन देणार आहे। सो चला तर मग स्टार्ट करूया आपल्या डे 2च्या जर्नीला। आम्ही रेडी होऊन खाली आलो आणि आम्हाला असे कळले की ह्यांच्याकडे डिफरंट टूर पॅकेजेस ऑलरेडी अवेलेबल आहेत, जसे की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। ह्या पॅकेजमध्ये बार्गेनिंग नाही होत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार पॅकेज सिलेक्ट करू शकता। आम्ही आमचे पॅकेज डिसाईड केले आणि ड्रायव्हर हा 9 वाजता येणार होता, सो आम्ही डिसाईड केले की आधी ब्रेकफास्ट करू आणि मग आपल्या जर्नीला सुरुवात करू। सो आता आम्ही पुन्हा निघालो ब्रेकफास्ट करायला। आम्हाला असे समजले की पूनम प्योर वेज रेस्टोरेंट हे बेस्ट आहे ब्रेकफास्टसाठी। तो बोल रहा हूँ, एक चीज़ मसाला डोसा है, एक चीज़ मसाला डोसा, हाँ, और एक प्लेन डोसा ना, एक सादा डोसा आणि कॉफी। हाय स्माइल। खरंच खूप टेस्टी डोसा होता, सो तुम्ही कधीही विजिट केलं महाबळेश्वरला तर पूनम वेज रेस्टॉरंटला भेट द्या। कॉफी पिल्यानंतर आम्ही पोह्यांची ऑर्डर दिली, सो पोहे पण खूप टेस्टी होते। पोट भरून नाश्ता करून आम्ही निघालो आमच्या आजच्या जर्नीला। या सर्व प्लेसेसवर फिरायचे चार्जेस किती होते, आमच्याकडून किती चार्ज केले गेले, सो हे तुम्हाला मी व्हिडिओच्या एंडला नक्की सांगेन, सो स्टे ट्यून। सो आमचे आज फर्स्ट विजिट होती वेण्णा लेक प्लेसला। ड्रायव्हर तुम्हाला डिसाईड केलेल्या लोकेशनवरती ड्रॉप करतात आणि मग तुमचे फिरून झाल्यानंतर तुम्हाला पिकअप करायला येतात। तुम्ही हवा तेवढा वेळ तिथे फिरू शकता, बट मी सजेस्ट करेन की तुम्ही एका प्लेसवरती जास्त टाईम स्पेंड नका करू, त्यामुळे तुमची पुढच्या जर्नीला खूप जास्त वेळ जाईल। जाणून घेऊया वेण्णा लेक प्लेसबद्दल। वेण्णा लेक हे वेण्णा नदीपासून तयार केलेले मोठे जलाशय आहे आणि या जलाशयाची निर्मिती श्री अप्पासाहेब महाराज यांनी केली आहे। या प्लेसवर तुम्ही डिफरंट टाइप्स ऑफ बोट राईड आणि हॉर्स राईड करू शकता। आम्ही सुद्धा बोट राईड करायची डिसाईड केली, त्यासाठी सेफ्टी जॅकेट घालणे हे मस्ट आहे। बोट राईड्सचे चार्जेस मी तुम्हाला स्क्रीनवरती डिस्प्ले केले आहेत, तुम्ही बघू शकता। सांगते ना, ह्या काकांनी आम्हाला वेण्णा नदीबद्दल थोडी इन्फॉर्मेशन दिली, ती बघूया आपण। वेण्णा नदीचं पाणी अडवलंय, समुद्र चेकड्याम आहे, एक्स्ट्रा पाणी फ्लो होतं, बाकी पाणी स्टोअर केलं। हेच पाणी पिण्यासाठी वापरलं, त्यामुळे कमी होतं। सो आम्ही आता बोट राईड कंप्लीट करून निघालो हॉर्स राईड करायला। आमचे हॉर्स राईडसाठी पर पर्सन 150 रुपीज चार्जेस घेतले। इथे आल्यानंतर आम्ही आमचे थोडे फोटोशूट केले आणि मग निघालो पुढच्या जर्नीला।
आता आपण भेट देणार आहोत हॉलिवूड वॅक्स म्युझियम अँड ॲक्वेरियमला. तिथे तुम्हाला अजूनही भरपूर ॲक्टिव्हिटीज करायला भेटणार आहेत, जसे की डॅशिंग कार्ड, ATV, गो कार्टिंग. प्रत्येक ॲक्टिव्हिटीचे चार्जेस तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. वॅक्स म्युझियममध्ये तुम्हाला सेलिब्रिटीज आणि ऐतिहासिक व्यक्तीच्या 30पेक्षा जास्त प्रतिकृती बघायला भेटतील. आम्ही ॲक्वेरियम बघितले आणि 90s सिनेमाची मजा घेतली. चला तर मग तुम्हाला फर्स्ट ॲक्वेरियम दाखवूया. इथे तुम्हाला वेरियस टाईपचे फिश बघायला भेटतील. चला तर मग बघूया कम्प्लीट ॲक्वेरियम.
कम्प्लीट ॲक्वेरियम बघून झाल्यानंतर आम्ही निघालो 9D सिनेमा बघायला. आम्हाला 9D सिनेमाचा एक्सपिरियन्स ओके वाटला. .9D सिनेमा बघून झाल्यानंतर आमची नजर गेली 360 रोटेटिंग कॅमेऱ्यावर. सो आम्हीही त्या कॅमेऱ्याचा एक्सपिरियन्स घेण्याचं डिसाईड केलं. चला. तुम्ही कधी या प्लेसवर आलात तर नक्की ही ॲक्टिव्हिटी एक्सपिरियन्स करा. खूप छान एक्सपिरियन्स होता ह्या 360 कॅमेऱ्याचा. सो ड्रायव्हरने डे 2 मध्ये आम्हाला जेवढे प्लेसेस फिरवले त्याचे चार्जेस 1500 रुपीज घेतले. चला तर मग डे 2चा पार्ट 3 हा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, कमेंट अँड शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा. थँक्यू.